दोघ जण बोलते ती अटक झालेली. माझ्यातल्या 2 कोटीमध्ये तुम्हाला 50 लाख देतो मी, मला 1.5 कोटी ठेवतो मग. नाही आपल्या इतकं कोणी डोकं नसेल लावलं एवढं, तुम्हाला सांगतो ना. आपण जिथं ज्या जागेवर होतो त्या जागेवर दुसरं कोण नव्हतं मी. पाटील त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं की तुम्हीच माणसं पाठवली, मी त्यांना भेटलो. अनेक लोक येतात, फोटो काढतात, भेटतात. मग हेच केलं आयुष्यभर तो. दुसऱ्या मुंडे गटाचे लोक वापरायचे आणि ते तुमचेच म्हणायचं. हे मराठ्यांचे पाठवायचे आणि तुमचेच म्हणायचे. तुला आयुष्यभर ते काय झालं, तू सटकत गेला. पण आता नियतीला हे मान्य नाही, त्याच्यामुळे तू चुकीच्या ठिकाणी हात घातल्यामुळे तू पक्का गाठला. आता सगळ्या महाराष्ट्रातले 6 करोड मराठे फोटो काढतात, येतात. कोणाला नाही म्हणतो मी, इथं मये येत म्हणून तुम्ही घातपात करणार का त्याचं ऐकू? आणि ते मये येत म्हणला का ते लोक? हा ते दाखव रे. त्यांनी असं सुद्धा म्हटलं की आता या करत होऊन द्या ना. आता मये लोक आहेत ना ते मये तू असं बोलले नाही ना. दोघ जण बोलते ती अटक झालेली. कोण केंद्रीय मंत्री कोण येणार आहे होऊ द्या काय? शिवराज चव्हाण नाही का? केंद्रीय मंत्री. आपलं काय नाव आहे त्याचं? कृषी मंत्री. कृषी मंत्री ते भरणे मामा. भरणे नाही केंद्रातला मंत्री. हे नाव माहिती आपल्याला कोण आहे असं. चव्हाण आहे मला माहिती. मग काय माहिती त्यांना म्हणा तुम्ही यांना पेमेंट द्या, तुम्ही तुमचं तिकडे बिझी राहा म्हणा. काय झालं एवढं नाही त्याच कार्यक्रमात ती सरी. मग आता काय म्हणजे तुमचं शुक्रवार पुष्कर करून टाकतो. आम्हाला काही देऊ बी नका म्हणजे, जेव्हा पेमेंट आम्ही देतो तेव्हा द्या आम्हाला. काही रुपये आम्हाला काही दाखवू नका म्हणजे, भरवसा आहे म्हणजे भाव. म्हणजे तुमचं डीएमचं बोलणं झालं का? हा झालं बोललं. आणि दुसरी गोष्ट आंतरवाडीमधून 2-4 जण गेले बरं का भेटायला. ते बी बोलणं झालं, पण म्हणले ह्यांच्याकडे काहीच नाही. कोण जातं त्यांच्याकडे अंतरावडीचं? हा माहिती 2-4 जण गेलते आज नाही काल गेलते. काल गेलते काय? हो. हे विषय महाराष्ट्रासाठी सिरियस म्हणून वेळ घ्यायला लागला. आपल्याकडे हे नव्हतं बोलले, हेच मनाने गेलते. ह्यांची ओळख नाही काय नाही, डायरेक्ट तिथे गेले. चर्चा हे केली तरी त्या म्हणजे असंच बोलायला लागले. म्हणजे असं तर कुणी बी बोलतोय, काहीच प्रूफ नाही म्हणजे त्याच्याकडे. नाही आपल्या इतकं प्रूफ कोणी डोकं नसेल लावलं एवढं, तुम्हाला सांगतो ना. आपण जिथं ज्या जागेवर होतो त्या जागेवर दुसरं कोण नव्हतं मी. ऐका ना, मला एवढं बोलला, मला मी आयुष्याचं तुमचं कल्याण करून टाकतो. हे तुम्ही कुठं रुपये देतो आणि तुमचं आयुष्याचं कल्याण करून टाकतो. तुम्हाला कुठंच काय करून करून देणार नाही. फक्त माझ्यावर भरोसा ठेवा म्हणजे शुक्रवार पुस्तक करून टाकतो. 2 आरोपी बोलतात. आम्हाला भरोसा आहे तुमच्यावर. तुम्ही आम्हाला काही त्यांना म्हणलं आमच्या नावाचं ते म्हणजे तुमचं नाव कुठं सोपं होणार नाही. उलट तुम्हाला कधी बी अडचण येऊन द्या, कसले कामात तुम्हाला सहकार्य केली. त्यांनी शुक्रवार कम लावला बरं, आता मागचा शनिवार केला. कार्यक्रम आहे ना आता उद्या परवा दिवशी 2 दिवस कार्यक्रम आहे तिथं. कृषी मंत्री ते लय मोठा कार्यक्रम आहे तिथं. आता समजा रविवारी, सोमवारी, मंगळवारी कार्यक्रम आहे, बुधवार गुरुवार काय अडचण आहे त्याला? मग ते शुक्रवार म्हणले ना म्हणतो मीच त्यांना म्हणलं शुक्रवार पुस्तक करा. ते म्हणजे मंगळवार पुस्तक कार्यक्रम आहे मी म्हणलं शुक्रवार पुस्तक करून टाका. नेक्स्ट त्यांना 2-3 दिवस जास्त पाहिजे. रविवार परत शुक्रवार ते म्हणे माझी तब्येत खराब झाली. कार्यक्रमामुळे आपल्याला बोलता येत नाही ना. कार्यक्रम आहे तिथं 2-3 दिवस. असं का? हे मग आता जाणच नाही उद्या म्हणायचं मग त्यांच्याकडे. आता रविवार, सोमवार आणि मंगळवार 3 दिवस कार्यक्रम आहे. बापरे. आणि कार्यक्रम झाल्यावर 3 दिवस कार्यक्रम झाल्यावर तुम्हाला माहिती त्याला दुखणं येतं. 1-2 दिवस शांतच राहणार. पण त्याला म्हणा तू बिझी राह इकडे, ह्यांच्याकडे पेमेंट साहेब त्यांच्याकडे. तुला भरोसा नसेल तर म्हणा तो कोणता विश्वास माणूस पाठव ऐकायला म्हणा. भरवशाचा काही विषय नाही. शुक्रवार पुस्तक आपलं कोण जाणार आहे. आता मागच्या वेळी म्हणलं रविवारी होईल म्हणला पैशाच काम, आता परत शुक्रवारी म्हणला. शुक्रवार पुस्तक 100% होते. आता किती देतो म्हणले? त्यांना बोललो ना ते तुम्ही म्हणले तेवढे 2 कोटी. हा चल मग मला काय माझं 1.5 कोटी द्या तुम्ही, तुमचे 50 काढून घ्या याच्या तुमच्या पद्धतीने. कसं मला बाद झाले बाबा, मला तेवढीच बाद झाली. मला जास्त अपेक्षा नाही. मी तुम्हाला म्हणलो ना
काही अडचण नाही. आणि पण शुक्रवार नंतर टाळू नका म्हणा. तुमच्या हातानेच द्या मला तिथं, ऐका ना, तुमच्याच हाताने मला तिथं द्या काढून. बत्तच करू. ऐका ना, धनंजय मंडळ म्हणा, आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते, उद्या नाही द्या. याच्या अगोदर शनिवारी देतो म्हणले, बुधवारी देतो म्हणले, आता रविवार 3 वेळेस झाले म्हणा. आता शुक्रवार तर टाळू नाही, नका म्हणा. कार्यक्रम आहे 3 दिवस कार्यक्रम आहे, आणि अगोदर 2 दिवसापासून तयारी होते त्या कार्यक्रमाच्या. हो. कार्यक्रमात मी लय बेजार आहे मग त्या गोष्टीमुळं. मला सुचत नाही नेमकं काय. मी टेन्शन मध्ये तुमचं कामा. नाही काय टेन्शन घ्यायचं नाही, शुक्रवार पुस्तक सांगा. पण शुक्रवारी त्यांचं तुमचं कन्फर्म बोलणं झालं का धनंजय मुंडेचं तुमचं? कन्फर्म बोलणं झालं, कन्फर्म. ते म्हणले अमोलराव, मला आवाजावर बोलतो ते अमोलराव म्हणते, ते म्हणजे तुम्ही या स्वतः. मला मी नाही येणार, नाही तर म्हणजे मग पाठवतो म्हणले कांचनला पेमेंट घेऊन. त्यांच्याकडे पाठीला पेमेंट जरी जमतं आपल्याला काही अडचण नाही. पेमेंट घेऊन पाठवतो म्हणजे मला, पण तुम्ही सांगितलं म्हणजे 63-64 तेवढ्या पाहिजेत म्हणजे मला. सगळ्या देऊन टाकून आपण त्यांना 64. मी तुम्हाला आबूर साहेबांना त्यांच्या नाही, त्यांना सगळ्या देऊन टाकू. आपणच उलट्या याच्यातून मुक्त होऊ. आपल्यालाच नको टेन्शन. आपण आपलं पैसे घेऊन मोकळं होऊ. आपण कोणाला मला एवढं मी मला म्हणले तुमचं कुठंच काय लिकेज होणार नाही. मी त्याला बी संपणार नाही म्हणले. मी त्याच्या बरोबर बोटावर खेळतो म्हणजे त्याला. तुम्ही तुमचं कसं करा म्हणा, ते तुमचा मोठा प्रश्न आहे. पण आपण गरीब माणसं, आपल्याला काय आपलं पैसे भेटले बा, विषय संपला. नाही बरोबर ते आपल्याला त्यांना जास्त मागत नाही, आपल्याला आपले 1.5 कोटी द्या म्हणायचं. म्हणजे ह्यांना तर म्हणा 2, तुम्हाला मी 50 देत, त्यातली काही अडचण नाही. चालतंय ना. हा, त्यांना भेटल्या ना तुम्ही इथं राहिले, त्यांना जा म्हणले तरी जमन ना, काय अडचण त्याला. काय अडचण नाही. हा, मग मी तुम्हाला सोडतो इकडून. मी नाही, मी त्यांच्या गाडीत आलो पेमेंट घेऊन, तरी मी काय म्हणेन मला त्या माणसाला चौकशी दिली. हा, माझ्यातल्या 2 कोटी म्हणले तुम्हाला 50 लाख देतो मी, मला 1.5 कोटी ठेवतो मग. पण आता रविवार म्हणले, उद्या म्हणले होते, पण तुम्ही शुक्रवार टाळू नका भाऊ, विनंती तुम्हाला. नाही टळत, आता काय टेन्शन घ्या. म्हणजे मुंडेल बी सांगा शुक्रवार टाळू नका म्हणा. नाही टळत. चालतंय. काय आणखीन काय म्हणले मग? काय झालं तुझं मला. हा, पण त्यांना म्हणा खुश करा ना, तुम्ही खुश झाले. पण आम्ही 3-4 जण बरं का, आता ते उद्या आहे का आपल्याला सर नावासकट येणार आहे त्यांची डिटेल फोन परत उद्या. उद्या कसं जाईल मग? कोण? पण त्यांच्याकडे काहीच नाही. मग बोलणं झालं म्हणले ह्यांच्याकडे काहीच नाही, नसते पुस्तकाला गोळ्या आणायला लागली. ठीक आहे, 14 जण कोण? आता पण काल बी गेलते का? काल गेलते काल. असं का? मला फोन असते ना, काय त्याला कोणी संपर्क करताय तिकडे? काय आपण नाहीच ना त्यांच्याकडे. जरा तुम्हाला नाव जरी सांगितलं म्हणा, आहे ते जवळचे देत असं म्हणायचं जरी म्हणलं तर काय जात तिकडे. आपल्याला काय करत कोणी काय असणार. हा, मग आपल्याकडे जे ते कोणाकडेच नाही ना. ते म्हणले जे तुमच्याकडे ते ह्यांच्याकडे काहीच काय, ह्यांना काय उपयोग आहे ह्यांचा सांभाळून मग. तसं काहीच विषय नाही म्हणा. मग ते आपल्याला आहे का काय असतं 63, 60, 64 काय असतं सर देवाला 100. सगळं देऊ त्यांना. आपल्याकडे जेवढं आहे का तेवढं देऊन टाकू त्यांना. पण पेमेंट मध्ये हे ना करू म्हणा. आपण त्या चेक बी करणार, डुप्लिकेट आहेत का ओरिजिनल आहेत. मशीन घेऊन या तुम्ही तसं काय. हा, मशीन घेऊन मी सगळं मोजून ठेवू. चालतं. हा, माझी 1.5 मोजीले बाकीचे तुमचा आवाज देऊन करू. चालतं, काय अडचण नाही. आता शुक्रवार फक्त टाळू नका भाऊ, विनंती. नाही टळत नाही त्याला. हो. आणि कोण संभाषण करते? हे 2 आरोपी, ते म्हणते ना जवळचे आहेत, संपर्कात नाहीत, हे 2 आरोपी हे करतात. ते देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.